तर मित्रांनो, आपण या समुद्राच्या ठिकाणी नेमकं कुठं आलोय हे तुम्हाला बघायचं असेल तर ब्लॉग शॉट तुम्हाला विसरू नका. तर जय शिरोबानो, कशा तुम्ही सगळे फॅमिली आजच्या ब्लॉग मध्ये आमचं स्वागत आहे. आता वाजले सकाळचे 5:30 आणि 5:30 वाजता आपण आवरून नेमकं कुठं चाललोय हे तुम्ही ब्लॉग मध्ये पुढेच बघा. त्यानंतर आपलं सगळं आवरल्यानंतर आपण पहिले गाडीत बॅग ठेवून घेतली. त्यानंतर मित्रांनो, आपण डायरेक्ट येऊन बसलो गाडीत. आता वाजले बघशीच्या 6:30 वाजलेत. आता ड्रायव्हर काका यायला टाइम आहे, त्यामुळे म्हणलं चला आपणच गाडी बाहेर घ्यावं. तर मित्रांनो, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आपण हे पारूस त्यामुळे आपल्यावर काही एवढं लक्ष देऊ नका. प्रवास करायचा म्हणून आंघोळ केलीच नाही. त्यानंतर एकदाच आपल्या सगळ्यांचं आवरलं, आपण डायरेक्ट आता माळेगावला टाटा बाय करून चाललोय थोडंसं बाहेर फिरायला. त्यानंतर मित्रांनो, जाता सनराईज एक नंबर होता, तो म्हणलं तुम्हाला पण दाखवा. तर मित्रांनो, सनराईज बघून आपण निघलो आपल्या पुढच्या प्रवासाला. तर मित्रांनो, तुम्ही आता कॉमेंट्स करून सांगा मी नेमकं चाललोय कुठं, तुम्ही गेस करून बघा. पण ज्याने कोणी बरोबर गेस केलं त्याला मी पुढच्या व्हिडिओत शॉर्ट आउट देणार. त्यानंतर जसं थोडंसं पुढे गेलो मित्रांनो, तशी आपल्याला बघशीला गुंगी लागते, झोप येते का काय माहिती. सकाळी जरा लवकरच उठले त्यामुळे आपल्याला झोप येते. चला थोडा वेळ झोपूया, आता नंतर भेटतो तुम्हाला झोपत न उठल्यावर. त्यानंतर झोपत न उठल्यावर पहिला स्टॉप घेतला आपण वॉशरूमचा. तर वॉशरूम आला त्यामुळे वॉशरूमला थांबलेलो. नंतर तिथनं आपण थोडंसं पुढे आलो. त्यानंतर लागलेलं आपल्या खतरनाक मध्ये भूक, त्यामुळे चला म्हणलं नाश्ता करूया. तर मित्रांनो, इथला हे आता हे गाव एक्झॅक्टली मला माहित नाही, साताराचे वाटतं का साताराच्या पुढचं एक्झॅक्टली माहित नाही, पण इथं खतरनाक मध्ये पोहे आणि उपीट भेटत होतं. त्यामुळे पहिले आपण आता इथे नाश्ता करावं म्हटलं, पेट भरून नाश्ता केला आणि जाणार आपण आता पुढच्या प्रवासाला. त्यानंतर पोट भरून नाश्ता केला आणि मस्तपैकी आपण निघलो आता आपल्या पुढच्या प्रवासात. तर मित्रांनो, ज्यांनी आता कॉमेंट्समध्ये गेस केलं त्यांना माहिती असेल, पण ज्यांनी केलं नाही त्यांच्यासाठी सांगतो, आपण चाललोय गोव्याला. आता सगळे गोवा फिरायला जातात, पण आपण एक वेगळ्याच गोष्टीसाठी चाललोय. तर तुम्हाला बघायचं असेल तुम्ही या ब्लॉगला लाईक करून घ्या आणि पुढचे व्हिडिओ बघा. त्यानंतर गाडीत करून काय करणार म्हणलं, त्यामुळे परत आपण झोपी गेलो. त्यानंतर थोडंसं पुढे गेलो, झोपत न उठलो तर डायरेक्ट थांबलो आपण जेवायला. आता हे अन्नपूर्णा होतं, इकडं होतं नॉनव्हेजचं सेक्शन आणि दुसऱ्या साईडला होतं व्हेजचं होतं. फायनल तिकडे आलो आपण आणि मस्तपैकी आता बेसिंग लावून पहिले हात धुतले चला म्हणलं. त्यानंतर मी घेतला मेन्यू, ऑर्डर दिली. त्यानंतर मागवला आपण डायरेक्ट अख्खा मसूर आणि रोटी. तर म्हणलं चला म्हणलं ताव मारूया. तर थोड्याच फायनली आपल्याला जेवण झालं आणि त्यानंतर चाललोय आपण आता पुढच्या प्रवासाला निघलोय. थोड्याच वेळानंतर डायरेक्ट पोहोचलो आपण आता मित्रांनो आंबोली घाटात. तर ह्या व्हिडिओची स्पीड थोडीशी जास्त केली कारण की ब्लॉग लय मोठा होईल, त्यामुळे बघू शकता आंबोली घाटात तर काय खतरनाकच भीती वाटते. आता थोडंच आत पोहोचणार आहे आपण गोव्यामध्ये. त्यानंतर फायनली आपण आता पोहोचलो मित्रांनो गोव्याला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ मोठा होतोय, त्यामुळे आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सांगा. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, पेज नव्या असेल तर पटापट फॉलो करून गोव्याचा पार्ट 2 बघायला विसरू नका.